الله عالم غيب السماوات والأرض إنه عليم بذات الصدور هو الذي جعلكم خلائف في الأرض فمن كفر فعليه كفره ولا يزيد الكافرين كفرهم عند ربهم إلا مقتا ولا يزيد الكافرين كفرهم إلا خسارا قل أرأيتم شركاءكم الذين تدعون من دون الله أروني ماذا خلقوا من الأرض أم لهم شرك في السماوات أم آتيناهم كتابا فهم على بينة منه بل إن يعد الظالمون بعضهم بعضا إلا غرورا إن الله يمسك السماوات والأرض أن تزولا ولئن زالتا إن أمسكهما من أحد من بعده إنه كان حليما غفورا وأقسموا بالله جهد أيمانهم لئن جاءهم نذير ليكونن أهدى من إحدى الأمم فلما جاءهم نذير ما زادهم إلا نفورا استكبارا في الأرض ومكر السيء ولا يحيق المكر السيء إلا بأهله فهل ينظرون إلا سنة الأولين فلن تجد لسنة الله تبديلا ولن تجد لسنة الله تحويلا أولم يسيروا في الأرض فينظروا كيف كان عاقبة الذين من قبلهم وكانوا أشد منهم قوة وما كان الله ليعجزه من شيء في السماوات ولا في الأرض إنه كان عليما قديرا ولو يؤاخذ الله الناس بما كسبوا ما ترك على ظهرها من دابة ولكن يؤخرهم إلى أجل مسمى فإذا جاء أجلهم فإن الله كان بعباده بصيرا. आकाशांच्या आणि जमिनीच्या सर्व लपलेल्या वस्तू अल्लाहला माहिती आहेत. निस्संदेह मनातले गुप्त भेद देखील अल्लाह जाणतो. तोच आहे ज्यानं जमिनीवर तुम्हाला आबाद केलं. आता ज्यानं इन्कार केला तर त्याच्या इन्काराचं संकट त्याच्यावरच कोसळेल. इन्कारी लोकांच्या इन्कारामुळे त्यांच्या पालनकर्त्या रबची नाराजी त्यांच्यावर आणखी जास्त वाढली आणि अशा न मानणाऱ्या लोकांना त्यांचा इन्कार मोठा हानिकारक ठरेल. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही त्यांना सांगा, बरं तुम्ही काही पाहिलं असतं की अल्लाहच्या शिवाय आपल्या ज्या सहभागी उपास्यांना तुम्ही दुआ प्रार्थना करता, जरा मला हे सांगा की धरतीचा कोणता हिस्सा त्यांनी निर्माण केला आहे किंवा आकाशांमध्ये कुठे त्यांची भागीदारी आहे, अथवा एखादा ग्रंथ आम्ही त्यांना दिला ज्याच्या शिकवणीनं त्यांना बहुईश्वरवादाचं प्रमाण हाती लागलं असेल तर तेही दाखवा. मुळीच नाही, असं काहीही नाही. उलट हे अत्याचारी लोक एकमेकांना धोका देऊन कपटपूर्ण वायदे करून आपलं काम चालवित आहेत. आकाशांना आणि जमिनीला अल्लाहनं धरून ठेवलं आहे की ते डळमळू नयेत, आणि जर ते डळमळले तर अल्लाहशिवाय असा कोणीही नाही जो त्यांना स्थिर राखू शकेल. निसंशय अल्लाह आपल्या उपासकांची दुष्टता सहन करतो आणि माफी मागणाऱ्याला माफही करतो. फार जोर लावून शपथपूर्वक सांगत होते की अल्लाहतर्फे त्यांच्याजवळ जर कोणी सावध करणारा आला तर दुसऱ्या कोणत्याही उम्मतपेक्षा सरळ मार्गावर पुढे जाऊन दाखवू शकतात. परंतु जेव्हा खबरदार करणारा त्यांच्या जवळ आला तेव्हा मानण्याऐवजी त्यांचा तिरस्कार आणखी वाढला. धर्तीवर त्यांनी मोठा उत्पात माजवला आणि वाईट चाल चालले. परंतु त्यांना हेही माहीत व्हावं की वाईट चाल चालणाऱ्यांचा डाव त्यांच्यावरच उलटून पडतो. काय आपल्या पूर्वीच्या लोकांच्या वाईट स्थितीची हे वाट पाहत आहेत? तर मग तुम्हीही अल्लाहच्या नियमात कोणत्याही प्रकारचा फेरबदल पाहणार नाही, आणि अल्लाहच्या अजाब सजा यातनेच्या फैसल्याला कुणी टाळूही शकत नाही. जरा जमिनीवर हिंडून फिरून पाहिलं असतं तर त्यांना माहिती पडलं असतं की त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांची काय दुर्दशा झाली. वास्तविक ते लोक शक्ती सामर्थ्यात यांच्यापेक्षाही जास्त होते. आकाशांमध्ये आणि जमिनीवर असा कोणीही नाही जो अल्लाहच्या कब्जातून निघून पळू शकेल. निस्संदेह तोच खूप जाणणारा आणि मोठा सामर्थ्यशाली आहे.
लोकांच्या कर्मांमुळे जर अल्लाहनं त्यांना त्वरित पकडलं असतं तर जमिनीच्या पाठीवर चालणारा एक जण देखील वाचू शकला नसता. परंतु त्यानं एका निर्धारित वेळेपर्यंत त्यांना ढील देऊन ठेवली आहे. मग जेव्हा ही मुदत पूर्ण होईल तेव्हा अल्लाह आपल्या उपासकांपैकी प्रत्येकाची हजेरी घेईल.